हाय हॅलो फ्रेंड्स. श्री स्वामी समर्थ. कशा सगळे? मस्त मजेत मस्तच असणार आहे. तर सगळ्यांना माझ्याकडून नमस्कार. श्री स्वामी समर्थ. इकडे मी कोमट पाणी गरम करून घेतलेलं आहे पिण्यासाठी. मी सकाळी एक ग्लास पाणी पित असते सकाळी सकाळी अगोदर. इकडं साधं वरण ठेवण्यासाठी मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. टोमॅटो, हिरवी मिरची आणि मुगाची डाळ आहे. थोडी हळद टाकलेली आहे. इकडं कुकर लावून घेतलेला आहे. इकडं लगेच दूध गरम केलेलं. तोंडल्याची भाजी करणार आहे. तर बघू शकता इकडे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडे वरण शिजलेलं आहे आपलं. डाळ पूर्ण मॅश करून घेतलेलं. आता इकडं वरणाला फोडणी द्यायचं. तेल, जिरे, मोहरी, लसूण आणि कोथिंबीर. थोडीशी हिरवी मिरची टाकलं ना म्हणजे चव छान येते ना सर. जास्त तिखट पण नाही मुलं खात, त्यामुळे थोडीशी टाकते, 1-2 हिरवी मिरची. इकडं तोंडले मी कट करून घेतलेला आहे आणि अर्धा टोमॅटो पण कट करून घेतलेला आहे. आता तोंडल्याची भाजी कसं करायचं म्हणलं तर माझी पद्धत तर अशी आहे. मी त्याला थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेते, मग नंतर मी फोडणी देते. तर इकडं आपली वरणाला बघा उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद करत आहे. गॅस बंद करत होते, मोबाईल एकदम हे झाला खाली. आता इकडं तोंडले फ्राय करून घेते. थोडंसं तेल टाकायचं मध्ये. कोणी बॉईल पण करून घेते, पण मी बॉईल नाही करत. मी फक्त तेल टाकून फ्राय करते. इकडे तेल टाकलेलं आहे मी. जिरे, मोहरी आणि लसूण, टोमॅटो, लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, थोडं गरम मसाला, थोडं शेंगाचं कूट टाकायचं आणि ह्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला वाफ द्यायचं एक 5-10 मिनिट.
मग आपली भाजी एकदम छान मस्त होती. ट्राय करून बघा. तुमची पद्धत कशी आहे मला काय माहिती नाही, पण माझी तर पद्धत अशी आहे. आवडली तर मला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा. तुमची एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, कारण जेणेकरून मी प्रत्येक व्हिडिओ टाकल्यानंतर ते पहिला व्हिडिओ तुम्हाला दिसेल. त्यामुळे बेल आयकॉन हे प्रेस करत जावा आणि कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला, छान वाटला का नाही वाटला ते पण मला सांगा. तर इकडे मी बघू शकता, इकडे मी भाजी टाकलेली आहे. पूर्ण एकदम मिक्स करून घेते. साधी आणि सिंपल भाजी आहे, एकदम छान लागते खायला. तर अशा प्रकारे आपली भाजी झाली. आता झाकून ठेवू एक 10 मिनिटासाठी, मग नंतर बंद करून घेऊ. तरी एकदा चेक करून बघायचं परत, नाहीतर लगेच गॅस मंद आचेवर ठेवायचं, नाहीतर लगेच करपल्यासारखं होतं. त्यामुळे मी काढून बघते आणि परत झाकून ठेवलं. तर लगेच इकडे मी भात लावलेला आहे आणि इकडे पोळ्या टाकून घेते. तर बघू शकता, इकडं माझा डब्बा रेडी झालेला आहे. इकडं दही दिलेलं आहे, इकडं पोळ्या, इकडं वरण, इकडं भात आणि इकडं भाजी आणि याच्यामध्ये लोणचं आणि चटणी. अशा प्रकारे डब्बा रेडी करून दिलेला आहे, हे बघू शकताय. चलो बाय बाय.